नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी अत्यंत गंभीर विषयात गंभीर बोलणारी माणसं जेव्हा विनोद निर्माण करतात, तेव्हा त्याची दखल घेणं भाग असतं. आणि अशा गंभीर विषयाचा विनोद करणं यामध्ये शरद पवार आणि त्यापेक्षा त्यांची लाडकी कन्या सुप्रियाताई यांचा हातखंडा आहे. म्हणजे विषय कितीही गंभीर असो, त्याच्यात काहीतरी अत्यंत पोरकट बोलून आपण किती उदात्त आणि महान आहोत हे दाखवण्याचा जेव्हा हास्यास्पद प्रयत्न होतो, तर त्याचं पितळ उघड पाडणं आवश्यक असतं. आत्ता जे काय बंगालमध्ये भयंकर प्रकरण घडलेलं आहे आणि त्यावरून हलकल्लोळ चाललेला आहे देशाच्या कानाकोपऱ्यात, अशा वेळेला औंढा गिळून गप्प बसलेल्या सुप्रियाताई हे अचानक बदलापूरचा विषय आला आणि जागृत झाल्या, खडबडून जाग्या झाल्या. अन्यथा ते कुठचं कुंभकर्ण तेल डोक्यात थापून झोपतात ते माहिती नाही, पण ते झोपतात तेव्हा ते इतक्या सुप्तावस्थेत जातात की जगात आसपास काय घडलंय, घडतंय, त्याची दाद फिर्याद त्यांना नसते. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2014 पासून 2019 पर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं. त्यावेळेला रस्त्यावरून कुठूनही जाताना रस्त्यात खड्डा दिसला की सुप्रियाताई उतरायच्या आणि खड्ड्याच्या बाजूला बसून सेल्फी घ्यायच्या आणि सोशल मीडियात टाकायच्या. तेव्हा त्यांना रस्त्यावर माजलेले खड्डे दिसायचे. पण नंतर 2.5 वर्षात रस्त्यात त्यांना खड्डा दिसत नव्हता, इतकं गुळगुळीत रस्ते झालेले होते. सुप्रियाताईंना आयुष्य आणि जग आणि व्यवहार इतका सोपा वाटतो की हे सरकार गेलं आणि ते सरकार आलं की सगळं त्या सगळं चित्र पालटलं. उद्धव ठाकरे सरकार आलं आणि रस्त्यातले खड्डे गायब झाले, अचानक गायब झाले. का? तर सुप्रियाताईंचे लाडके मुख्यमंत्री आलेले होते. हे सुद्धा लाडके कधी झाले, तर त्यांनी 25 वर्ष शिवसेना भाजप युती होती ती उद्ध्वस्त करून टाकली आणि मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांनी दाखवलेलं गाजर खायला उद्धव ठाकरे धावत आले. आपल्या पित्यानेच म्हटलं होतं की युती आघाडी म्हणजे गाजराची पुंगी असते, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. 25 वर्ष पित्याने जी गाजराची पुंगी यशस्वीरित्या वाजवून दाखवली होती, ती उद्धव ठाकरेंनी 2019 साली मोडली आणि खाऊन टाकली. आणि शरद पवार दाखवतायत त्या गाजराची नवी पुंगी करता येईल, म्हणून ते महाविकास आघाडी नावाची पुंगी बनवायला धावत आले, मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्षांनी पाय उतार झाले. पण ते शरद पवार, आपला उद्धव ठाकरे, हे अचानक आपली जुनी दोस्ती तोडून बाहेर पडले म्हटल्यानंतर सुप्रियाताईंचे लाडके झाले. आणि सुप्रियाताई विसरून गेल्या की आपणच त्या उद्धव ठाकरेंविषयी काय बोललो होतो, किती स्तुती सुमनं त्यांच्यावर उधळली होती, हे सुप्रियाताई विसरून गेल्या. ज्या वेळेला 14 ते 19 अशी 5 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना हा पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या भाजप शिवसेना युतीत सहभागी होता, तेव्हा अधूनमधून उद्धव ठाकरेंचे मंत्री आणि उद्धव ठाकरेंचं मुखपत्र, आम्ही कधीही सत्तेवर लाथ मारून राजीनामे देऊन बाहेर पाडू, अशा धमक्या देत 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 5 वर्ष निघून गेली. पुढची विधानसभा निवडणूक आली तरी सत्तेतून बाहेर पडले नव्हते, खिशात राजीनामे टाकून फिरत होते. आजकालच्या जमान्यामध्ये माणसाच्या खिशात पैसा नसला तरी चालेल, पण त्याला खिशात मोबाईल असावा लागतो. कारण मोबाईल असला तर गुगल पे वगैरे पेटीएम मधून सुद्धा पैसे देता येतात. त्यामुळे पैशाचं पाकिट खिशात नसलं तर चालतं, पण खिशात मोबाईल असला पाहिजे.
तसा मोबाईल पेक्षाही एक महत्वाची गोष्ट कुठची असेल तर 2014 पासून 19 पर्यंत शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांच्या खिशात मोबाईल पेक्षा अतिशय महत्वाची वस्तू जी होती ती म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा. पण त्यांनी तो कधी बाहेर काढला नाही. आणि ते राजीनामा खिशात आहे पण बाहेर काढत नाहीत म्हणून सुप्रियाताई कमालीच्या विचलित झाल्या होत्या आणि नुसत्या धमकावतात पण काही करत नाहीत, बाहेर पडत नाहीत, युती देवेंद्र सरकार पडत नाही. म्हणून सगळ्यात रडकुंडीला कोण आलेलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे. आणि त्यांनी विदर्भात कुठेतरी एका कार्यक्रमात सांगितलं होतं उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न आहे. कारण यू डी वगैरे काय यू आहे म्हणून ते युटर्न त्यांच्या नावात आहे. पण आपल्या पित्याच्या नावामध्ये यू नसला तरी आयुष्य अख्खं युटर्न घेण्यात गेलं. अंगाला राख फासून हिमालयात निघून जाईल पण परत काँग्रेस पक्षात जाणार नाही असं म्हणणारे शरद पवार हे वाजत गाजत संभाजीनगरमध्ये राजीव गांधींच्या आश्रयाला गेले होते. अर्थात ते सांगू शकतात, सुप्रिया सांगतील त्यावेळेला आमच्याकडे राख नव्हती अंगाला फासायला, कारण आमच्या घरात तर गॅस वापरतात. ज्या घरात गॅस वापरतात तिथे कोळशाची किंवा लाकडाची राख मिळणार कशी? आणि घरातच राख नसल्यामुळे ती अंगाला फासून हिमालयात जाणं माझ्या पप्पांना जमलं नाही असंही सुप्रियाताई सांगू शकतात. आणि आपली मराठी माध्यम कौतुकाने ते दाखवू शकतात. त्या सुप्रियाताई ह्या कुठल्याही गंभीर विषयाचा हातखंडा विनोद करून दाखवू शकतात यावर माझा 100% विश्वास आहे. आणि म्हणूनच सुप्रियाताईंनी केलेला ताजा विनोद तुमच्या समोर मांडणं मला आवश्यक वाटतं. आता ती कोलकात्यामध्ये ज्युनियर डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला, तिची हत्या झाली, त्याबद्दल चकार शब्द बोलायचं टाळणाऱ्या किंवा त्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायला पुढे न आलेल्या सुप्रियाताई अचानक बदलापूरची घटना घडल्यानंतर त्यांना आपल्याला मिळालेली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती बाबडीच्या काट्यासारखी टोचायला लागली. आणि त्यांनी लगेच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं किंवा जाहीर आवाहन करून टाकलं की मला दिलेली सुरक्षा काढून घ्या, मला सुरक्षेची गरज नाही. मंत्री, आमदार, खासदार, त्यांची कुटुंबीय, आजी माजी यांना दिलेल्या सुरक्षेपेक्षा सामान्य जनतेची सुरक्षा आवश्यक आहे आणि त्यासाठी आमची सुरक्षा काढून घ्या, निदान माझी सुरक्षा काढून घ्या असा महान विनोद सुप्रियाताईंनी केला. कोवळ्या वयापासून अगदी शाळकरी वयापासून मुख्यमंत्र्याची मुलगी म्हणून किंवा विरोधी नेता म्हणून सुरक्षा व्यवस्थेमध्येच जगायची सवय लागलेल्या सुप्रियाताईंना अचानक ही सुरक्षा व्यवस्था म्हणजे बाबडीचे काटे असल्याचा शोध लागला आणि त्यांनी आपली सुरक्षा काढून घ्या असं आवाहन केलेलं आहे. आणि कशासाठी? तर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला, शाळकरी मुलींना सुरक्षा उरलेली नाही असं त्यांना वाटायला लागलं. सुप्रियाताई विसरल्या की मध्यंतरीच्या 2.5 वर्षात त्यांचेच लाडके मुख्यमंत्री होते आणि त्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार हे त्यांचे लाडके पिताश्री होते शरद पवार. अशा वेळेला महाराष्ट्रात गुंडांकडून नाही, पोलीस खात्याकडून आणि खुद्द शरद पवारांच्या आणि सुप्रियाताईंच्या पक्षांकडून महिलांची आणि तरुणींची जी विटंबना चालली होती तेव्हा सुप्रियाताई गाढ सुप्तावस्थेत गेलेल्या होत्या, निद्रावस्थेत होता. तेव्हा समाजामध्ये, जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुली, तरुणी वगैरे आहेत हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हतं. असतं तर मग ती चितळे नामक मुलगी, तिला ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी वागवलं
तेव्हा सुप्रियाताई खडबडून उठल्या असत्या आणि तावातावाने म्हणाल्या असत्या की अरे तिला बचाव द्या, त्याला सुरक्षा द्या, काय तिची अनन्वयित विटंबना करताय, असं बोलल्या असत्या ना सुप्रियाताई. जाग्या असत्या तर, जाग्या असत्या तर नक्की बोलल्या असत्या. पण जेव्हा सोयीस्कर घटना असतात तेव्हा झोपेतून खडबडून जाग्या होणाऱ्या सुप्रियाताई उरलेल्या काळामध्ये गाढ झोपेत जातात. कुठचं कुंभकर्णाचं अर्क पितात, कुंभकर्ण नावाच्या वृक्षाचं माहिती नाही, पण त्या गाढ झोपेत जातात, गाढ झोपेत जातात. ती चितळे नावाची मुलगी, तिने सोशल मीडियावर शरद पवारांविषयी असलेली कुठची तरी पोस्ट फॉरवर्ड केली म्हणून तिला राहत्या घरातून महाराष्ट्राच्या पोलिसांनी अटक केली होती. आणि ती अटक केल्यानंतर ती पोलिसांच्या ताब्यात असताना तिच्या अंगावर काळी शाई फासून तिच्या तोंडाला काळं फासण्यापर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मजल मारली होती. तेव्हा सुप्रियाताई काय करत होत्या? का त्यांना पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे अजून कुठच्या शाळेत किंवा कॉलेजात शिकवलेलं नाही का? ती चितळे नावाची मुलगी ही स्त्रीलिंगी आहे आणि 20-22ली आहे. ती महिलांचेच कपडे परिधान करते, हे सुप्रियाताईंना माहिती नव्हतं का? आज अचानक त्यांना मुलींचा, स्त्रियांचा, महिलांचा जो पुळका आलेला आहे आणि त्यासाठी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून आमच्या सारख्या राजकारणांचं पोलीस संरक्षण काढलं पाहिजे, असा जो महान साक्षात्कार झालाय तो म्हणून विनोद असतो. तिकडे कुठे बदलापूरमध्ये काय घडलं किंवा कोलकात्यात काय घडलं हे करणारे निदान गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, पोलीस तर नाहीत ना. महाराष्ट्रात त्या चितळे नावाच्या मुलीला जी वागणूक मिळाली ती काय होती? ती गुंडांनी दिलेली वागणूक नव्हती, ती पोलिसांनी दिलेली वागणूक होती. आणि चितळे नावाची मुलगी सोशल मीडियात काय लिहित असेल, चिरकुटकुटच्या मालिकांमधून काम करणारी अभिनेत्री असेल, पण सामान्य नागरिक होती. आज सुप्रियाताईंना जो कळवळा आलेला आहे सामान्य माणसाचा, तो कळवळा तेव्हा कुठे गायब झाला होता, कुठच्या बिळात लपून बसला होता. आणि म्हणून मी त्याला विनोद म्हणतो की बदलापूरचं प्रकरण असो किंवा कोलकात्याचं प्रकरण असो, ही अतिशय गंभीर प्रकरणं आहेत, ही सामाजिक विकृती आहे. तर त्यावर हास्यास्पद भाष्य करू नये एवढी सुद्धा सुबुद्धी सुप्रियाताईंना त्यांच्या आईच्या संस्कारातून मिळालेली नाही का? अधूनमधून त्यांना तो एक मोठा झटका येतो की माझ्या आईने असे संस्कार दिलेले नाही. समाजात काही गंभीर आणि भयानक घडत असताना आपण जागं असलं पाहिजे, डोळसपणे जगाकडे बघितलं पाहिजे. हे आईच्या संस्कारातून शिकल्या नाही का सुप्रियाताई? असत्या तर मग त्या चितळेच्या वेळेला पण बोलल्या असत्या. आणि चितळेच कशाला, ती सुनैना खोले ही पण सोशल मीडियावर काही ना काही लिहिणारी मुलगी. तिथे ढिंडवडे मुंबई पोलिसांनी कसे काढले होते आठवते तुम्हाला? ते बलात्कारी किंवा कोण दरोडेखोर त्यांना जसं डोक्यात काळी पिशवी घालून डोळ्यांची आणि नाकाची 3 भोकं पाडतात, तशी त्या सुनैना खोलेला पोलीस कोर्ट कस्टडी आणि फिरवत होते. हे बघायला सुप्रियाताई जाग्या नव्हत्या ना, गाढ झोपले. आता निश्चिंत सुप्रियाताई आपल्या लाडक्या उद्धवजींचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे, महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे. अच्छे दिन मोदींना आणता आले नाहीत, ते उद्धवजींनी आणलेले आहेत. बघता बघता जादूटोणा करून सगळेचे सगळे रस्त्यावरचे खड्डे बुजलेले आहेत, देशातल्या सगळ्या समस्या संपलेल्या आहेत, असं वाटत होतं ना सुप्रियाताईंना. नाहीतर त्यांनी त्यावेळेलाही तेच सांगितलं असतं. अर्णब गोस्वामीचे धंडवडे काढण्यात आले आणि ते कशाला? तो कोण नेव्हीचा अधिकारी होता कांदिवली काय कुठे, त्याच्या घरात घुसून त्या वयोवृद्धाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शाखा प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते त्या वृद्ध ग्रस्ताला लाथा बुक्क्यांनी मारत होते. तेव्हा सुद्धा त्या दिंडोशी पोलीस ठाणक आहे कुठे,
साधा FIR दाखल करण्यासाठी भातकळकर सारख्या आमदाराला तिथे धरणं धरावं लागलं होतं. सुप्रियाताई गाढ झोपल्या होत्या. प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही. आज त्यांना सुरक्षा बोसते. वाझे काय करत होता? वाझे काय करत होता? ज्या प्रकारे अर्णब गोस्वामींच्या घरात त्याला अटक करायला गेलेल्या पोलिसांनी अर्णबच्या घरातल्या महिलांची वागणूक केली, जे वर्तन केलं ते फार आदरणीय सन्माननीय होतं, म्हणून त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे असं काय पत्र सुप्रियाताईंनी राष्ट्रपतींना पाठवलं होतं का? काय विनोद करतात माणसं, काय विनोद करतात. सुप्रियाताई, राजकारण आणि समाजकारण इतकं हलकं नसतं. फुले शाहू आंबेडकर नावाची जपमाळ ओढली म्हणजे संस्कार मिळत नाहीत. आणि असली पोपटपंची करून फुले शाहू आंबेडकर कळत सुद्धा नाहीत. अंमलात आणणं, आचरणात आणणं फार दूरची गोष्ट आहे. अहो, तुमच्या वडिलांना जमलं नाही. 50-60 वर्ष फुले शाहू आंबेडकरांची जपमाळ ओढली, तरी फुले शाहू आंबेडकर म्हणजे काय हे शरद पवारांना कळलं नाही, तर तुम्हाला कुठून कळणार हो? आणि त्यामुळे नौटंकी ढोंगबाजी करायची, ढोंगबाजी करायची. माझं संरक्षण काढून द्या, माझी सुरक्षा काढून द्या. अहो, गुन्हेगार, वॉन्टेड, वढवान कुटुंबीय, ज्यांनी PMC बँक बुडवली, त्या कुठच्या पत्राचाळीचा घोळ करून ठेवलाय, ते लोक लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबईहून पार महाबळेश्वरला गेले. बाकीच्या जगाला हायवे बंद होते, पण हे माझे खास आहेत, कौटुंबिक मित्र आहेत असं तुमच्या सरकारचा गृह सचिव लिहून देतो. आणि ते सुखरूप वॉन्टेड असलेले गुन्हेगार हे सुखरूप महाबळेश्वरला जाऊन पोहोचले. तेव्हा सुप्रियाताई करत काय होत्या? गाढ झोपल्या, गाढ झोप. ते मालिश असं ते काय गाणं आहे ना, त्याची आठवण येते. तेव्हा सुप्रियाताईंना पोलीस खात्याने काय केलं पाहिजे, पोलीस खात्याचा वापर कुठे झाला पाहिजे हे आठवत नव्हतं. आत्ता आठवले त्यांना की आपल्या इकडे पोलीस नको आहेत. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, बाजारात, जगात फिरणाऱ्या, हिंडण्या फिरणाऱ्या मुलींना, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी पोलीस फौजफाटा हा तिकडे तैनात केला पाहिजे. हा साक्षात्कार नव्याने झालेला नाही, झोपेतून जाग आलेली आहे. कारण राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीच्या सरकारचा बोऱ्या वाजलाय. आणि म्हणून अचानक पोलिसांचं काय काम असतं हे सुप्रियाताईंना कळलं. हे सगळे पोलीस सिल्वर ओकवर ST कर्मचाऱ्यांचा घोळका आला तेव्हा काय करत होते? एक कोणीतरी त्यातल्या 4-5 लोकांनी चपला फेकून मारल्या, त्या कुठच्या खिडकीला पण लागल्या नाहीत, एखादी काच पण फुटली नाही. तर अर्ध्या तासात मोठा पोलीस फौज फाटा आणला गेला आणि त्या 100-50 काय असतील त्या ST कर्मचाऱ्यांना उचलून गाडीत कोंबून नेण्यात आलं. तेव्हा त्यांच्याशी शांत बसा, आपण चर्चा करू म्हणून आत गेलेल्या सुप्रियाताई बाहेर पण आल्या नाहीत. त्या ST कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा काही महिला होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा आझाद मैदानावरचा तंबू उडवून देण्यात आला, पाऊस पडत असताना सुद्धा. तेव्हा सुप्रियाताई काय करत होत्या? आपले आई वडील सुरक्षित आहेत की नाही बघायला मी धावत धावत आले. वा सुप्रिया, वा. खरं तर मला असं कधी कधी वाटतं की हे काय वेब सिरीज किंवा TV चॅनलच्या सिरीज बनवणारे आहेत किंवा तो कपिल शर्मा शो सारखा आहे, त्याच्यावर सुप्रियाताईंना बोलावं. सुप्रियाताई इतका इंटेलेक्च्युअल विनोद करतील की कपिल शर्माचा शो बंद पडून सुप्रिया सुळे शो सुरू होईल. इंटेलेक्च्युअल असेल, मानभावीपणा,
याचं मूर्तिमंत रूप म्हणजे सुप्रियाताई सुळे. अन्यथा त्यांनी असलं पत्र लिहिलं नसतं, अशी मागणी केली नसती. करत राहा विनोद. माणसं इतकी दुःखी असतात त्या काळामध्ये. तुमच्यासारखा जो उच्च दर्जाचा विनोद आहे तो मनाला गुदगुल्या करायला उपयोगी पडतो. सुप्रियाताई, आगे बढो, लगे रहो. मित्रांनो, मी आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.